प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाविरोधातील लढा आता अधिक तीव्र करण्यात येत असून 7 जुलै रोजी मुंबईतील आझाद मैदानावर या महामार्गामुळे बाधित होणारे शेतकरी एक दिवसीय धरणे आंदोलन करणार आहेत। अधिवेशन सुरू असताना शेतकरी मुंबईत येऊन प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला किती विरोध आहे हे सरकारला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहेत। या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून हा प्रयत्न केला जाणार आहे। या आंदोलनासाठी महिला, युवक आणि शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत। जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींचे शक्तीपीठ महामार्गाविरोधातील ठरावही शासनाकडे सादर करण्यात येणार आहेत। राज्यातील शेतकऱ्यांची जमीन देवेंद्र फडणवीस यांची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही, त्यामुळे त्यांनी शक्तीपीठबाबत एकतर्फी निर्णय घेऊ नये याबाबत विधानसभेमध्येही चर्चा झाली पाहिजे। शिवाय राज्यातील आमदारांनी फडणवीस यांचे नोकरसारखे असल्यासारखं वागू नये, त्यांचे प्रश्न विधानसभेत मांडावेत अशी तीव्र प्रतिक्रिया जिल्ह्यातील शक्तीपीठ बाधित शेतकरी आणि शेतकरी नेत्यांनी व्यक्त केली आहे। दरम्यान हा विरोध सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये व्यक्त करून आमदारांनी या विरोधामध्ये बोलावं, अनेक प्रश्न उपस्थित करावे यासाठी 7 जुलै रोजी सांगली जिल्ह्यातील शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी मुंबईत सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनावर धडकणार आहेत। मुळे सांगली जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्या वरती घरादारावरती नांगूर आणि कुऱ्हाड कोसळलेली आहे, नांगरच फिरवला आहे। यामध्ये साधारणपणे सांगली जिल्ह्यामध्ये त्यांच्या आकलनानुसार अजून ड्रोन सर्वे चालूच आहे, तो आम्ही होऊन दिलेला नाही, परंतु साधारणपणे 2500 ते 3200 एकरपर्यंत ही सांगली जिल्ह्यातील बाधित होणारी जमीन आहे। परंतु या भरावाच्या उंचीचा आणि रुंदीचा विचार केला तर त्याच्या तिपटीनं ती बाधित होऊ शकते, कारण ओढे, नाले, ओहळ याच्यावरती काही हे सरकार पूल बांधणार नाही आणि प्रचंड पद्धतीनं पाणी आणि अडवलं जाणार आणि कृष्णा आणि वारणा नदीचा जर तुंब वाढला तर महापुराचा धोका प्रचंड प्रमाणात सांगलीपासून कराडपर्यंत बसणार, हे सर्व सत्य आहे। आणि केवळ हा धोका समजूनच आम्ही जे निवडून दिलेले आमदार आहेत त्या आमदार सामान्य माणसासाठी त्यांनी विचार करावा, शेतकऱ्यांचं नुकसान होते म्हणून, आणि ते विचार करत नाहीत असं दिसतंय। म्हणूनच हा एल्गार आम्ही 7 तारखेला उद्याच्या मंगळवारी मुंबईच्या आझाद मैदानावर शेतकरी हजारोच्या संख्येने जमणार आहोत आणि आमदारांना जाणीव करून देणार आहोत की तुम्ही आमच्या शेतकऱ्यांचा विचार करा, अन्यथा तुमचा विचार करण्याची वेळ आलेली आहे। आणि म्हणून आम्ही हा संघर्ष त्या संघर्षासाठी तयार आहोत, एवढाच इशारा देण्यासाठी मुंबईला जात आहोत। शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात गेले काही महिने आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करतोय आणि सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे। पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून अगदी 1-2 जर आमदार सोडले, आमदार जयंत पाटील साहेब, आमदार बंटी पाटील साहेब, तर एकाही आमदारांनी, हे 2 आमदार सोडले तर एकाही आमदारांनी आत्तापर्यंत शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात शब्दसुद्धा काढलेला नाही। आणि मग या सगळ्यांचं लक्ष आमच्यावरती कधी लागणार, आमच्या विषयावरती कधी हे लक्ष देणार, या सगळ्या आमदारांनी आत्ताच सुरू असलेल्या अधिवेशनामध्ये आवाज उठवावा, म्हणून आम्ही उद्याच्या मंगळवारी 7 तारखेला सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत लक्षवेधी धरणे आंदोलन आम्ही मुंबईमध्ये आझाद मैदान या ठिकाणी आम्ही करतोय। आमचा उद्देश असा आहे की ह्या आमदारांनी सत्तेत असो अखर विरोधातले असो, सगळ्या आमदारांनी आमच्या शक्तीपीठ महामार्गाकडे लक्ष देऊन हा त्यांचा विरोध असला आमचा आवाज जो आहे तो अधिवेशनामध्ये त्यांनी न्यावा, अशासाठी हे आंदोलन आहे। आणि यासाठी आमच्या सांगली जिल्ह्यातून तर हजारो लोक येणारच आहेत, पण आपल्या मीडियाच्या माध्यमातून मी सगळ्या महाराष्ट्राला आवाहन करतो, ज्याच्या जिल्ह्यातून, मतदारसंघातून, गावातून हा शक्तीपीठ महामार्ग जातोय, ज्यांना याची झळप पोचते त्या सगळ्यांनी मंगळवारी सकाळी 9 वाजता आझाद मैदानावरती उपस्थित राहावं।